मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आंघोळ करून चेअरमन कापड बदलत होता. याक बारकं पॉर टपाल घेऊन आलं. चेअरमन जवळ दिलं. आंजी वट्ट्यावरती केरसुनी फिरवीत होती. म्हणली, कुणाचं हाय? माझंच हाय. का ग? बघू. दुसऱ्याची पत्र कवापासनं बघायला लागलीस ग? मला नुसता पत्ता बघू द्या. सांगितलं ना माझ्या नावावरती हाय म्हणून. सरकारी पत्रातलं तुझ्यासारख्या बाईला काय ग कळणार हाय? आंजी चिडली. धुसफुसत आत गेली. तसं चेअरमननं टपाल खिशात घातलं. आपल्या खोलीत गेला. गपचीप टपाल वाचलं. आंजीच्या बापाचं पत्र होतं. पिंकीला जागा काढली होती. लगीन ठरल्यातच जमा होतं. आंजीला बोलिवलं होतं. दीर आला तर रान असं बी लिहिलं होतं. हुंड्यासाठी 5,000 आणायला सांगितलं होतं. चेअरमननं कसला तरी विचार केला. कंत्राटदाराचं येणं कायमचं बंद करायचं असल तर पिंकीचं लगीन परस्पर उरकून टाकणं चांगलं. खर्चाचा व्याप नाही, थोडक्यातच भागवायचं. जागा भेटलीच खराब तर अंजीच्या बापावरती टुलवून द्यायचं. आपण हात झाडून मोकळं होयाचं. चेअरमननं बॅग भरली. एक ड्रेस घातला. रुपये 2,000 ठेवलं. वर खर्चाला खिशात 500 घेतलं. गेला हनुमा जगतापाच्या घरी. काय करतोयास र हनम्या? काय नाही, या की आप्पा. अगं चहा ठेव बघू. काय करतोयस आज? जत्रेला चाललोय नव्ह, जिहेगावच्या. ते शिनमातलं नट प्रकाश फडतरे माहिती आहे ती का? त्यांनी बोलिवलंय जेवायला तकडं. एवढ्या मोठ्या माणसाची तुझी ओळख र कशी? माझी मावस भन त्याच गावात दिल्या नव्ह. असं कर, मोरल्या वर्षी जत्रेला जा. आता जाऊया भुंजला. का र? चल सांगतो वाटन. वैनी, कुणी विचारलं तर कोकरूडला गेलोय म्हणून सांगा. घरामोरनं हनुमाची मोटारसायकल गेल्या आली आंजीनं बघितली. तशी नवऱ्याला म्हणली. टपाल आल्या आल्या ह्यो दुसऱ्याच्या मोटारसायकलवरती कसा पळाला म्हणायचं. कामं असत्याली. थांबा, मी हनुम्याच्या घरनं जाऊन येते. गेली भराभरा. पाणी प्यायला माघारी आली. काय कळलं का ग? कोकरूडला गेली. मला वाटलं माझ्या माहेरला गेली. तुझं माहेर म्हणजे काय पंढरपूर हाय व्हय? कुणी बी उठावानी जावं. हायवेला अपघात झाला तर तुझ्या गावाचं नाव पेपरला येतंय. तसं गाव चांगलं हाय. तुमचं लय मोठं गाव व. खिंडीत बसल्यालं पाखरू सुधीक पाणी प्यायला थांबत नाही इथं. काय बी म्हणा, पण दादाचा डाव दिसतोया ह्यामध्ये. दुसऱ्या दिवशी ती दारातच बसून राहिली, पोस्टमनची वाट बघत. भागीरथी वहिनी आली. तशी आंजी म्हणली, पोस्टमन दिसला का व्ह वहिनी? आज कुठला येतोया त्यो? का व्ह? सुट्टी हाय. शाळा बी बंद हाय. त्यात उद्या आयतवार. परवा दिवशी येईल बघा. पाय आपटीत आंजी घरात आली. चहा केला. त्यात पाव बुडवून खाल्ला. नवरा रानात गेल्याला बघून झोपली. सरसा काकी खवाळली. आठवड्यातनं 2 दिवस गुरं राखली तर मरशील व्हय? काय गरज चालल्या? शेतीतली सगळी कामं माझा नवरा वडतूया. तुम्ही डोबरं हिंडिवलीसा तर मरतायसा व्हय? आयतं बसून अंतर पचलं पाहिजे नव्ह. काय जिबला हाड तुझ्या? कवा हिकडची काडी तिकडं करत नाहीस. गळी खताच्या गाड्या भरून नेत्या ती. रानात टाकत्या ती का आणखी कुठं वत्त्या ती का बघितलंयस का ग कधी? काय गरज चालल्या माझी? भाऊजीसनी म्हणावं वाटून द्या शेत. गुरंढोरं पण वाटा. मग बघा माझा कामाचा घायटा. जमीन वाटून दिल्यावरती तू नवऱ्यासकट लिलाव करशील. एवढा नट्टापट्टा करायला पैसा कुठनं येतो कुणान ठावं. बाप पाठवतो माझा. त्याला नसं का आत खायला. शेंडा मारती कोकरावानी. जा गुरं राखायला. बकोळीला राखायला ठेवली होती. का मुनवं बंद केली. गुरामागं 10 रुपये कोण तुझा बाप द्यायचा व्हय? आंजीनं लय शिव्या दिल्या. सरसा काकी मागं न बघता गेली. आपण गुरं राखायची. हिनं आयतं दूध प्यायचं हे तिला पटत नव्हतं. पण महादा रानात राबत असल्यानं काय बोलता बी येत नव्हतं. पिंकीचं लगीन झाल्याची बातमी टपालानं आली. आंजीनं हाणून बडवून घेतलं. लय पिंकीला शिव्या दिल्या. नवऱ्याला म्हणली,
आता कंत्राटदाराला कसं व तोंड दाखवू? मी शब्द दिलाय त्यासनी. पर झालं कसं ही काय माझ्या बापाचं टपाल आलंय. म्हणतो तुम्हाला टपाल पाठवलं होतं. कुठं माझ्या तिरडीत पाठवलं होतं कुणान ठावं. वाईट बोलू नगस. टपाल गहाळ झाला असेल पोस्टात. मला तर वाटतंय तुमच्या दादानं ढापला असणार. सासरं काय म्हणत्यात ग आमचं? आपल्या दोघांना बोलिवलंय पिंकीचा संसार बघायला. पण मी म्हणतो लगीन झालं तरी कसं? हुंड्याचं काय केलं पाहुण्यानं? मला बी कळना झालंय. नातीचं लगीन स्वतःचं पैसे घालून करल असं वाटत नाही. मग झालं कसं लगीन म्हणायचं? काय लिहिलेलं नाही टपालात. नुसत्या 2 वळी हाय त्या. चेअरमन कान टोकरत आला. कसल्या गप्पा चालल्या ती नवरा बायकोच्या म्हणायच्या. काय नाही. कोंबडं झाकलं म्हणून उजडायचं राहतं या व्हय. तुम्हाला नावकी कुणी सांगितल्या करायला? तुझ्या बापानं. तुला काय वाटलं? पिंकीचं लगीन झालेलं मला माहिती नाही? आठवडा झालं कळलंय त्या. मग सांगायचं नाही व्हय? तुम्ही का वासा विचारलं मला? विचारणार बी नाही. तिथं गेल्यावरती सगळं कळतंय. नवरा बायको सकाळी गेली. दुसऱ्या दिवशी पाय आपटीत माघारी आली. दारातच हाणून घ्या लागली. किरड्यानं वाटोळ केलं लिकीचा माझ्या. परस्पर जाऊन लगीन लावलं. अरे का दावेदारागत माग लागलायस रे आमच्या? चेअरमन हसला. सिगरेट फुकत म्हणला, तुझ्या बापानं गावातलं दारुडं गाठलं. त्याच्याकडनं 1000 उचललं होतं. व्याजासकट 3000 झालं. मग फेडायचं कसं? नात इकली. अगं खोये, मी गेलो म्हणून निदान तिच्या अंगावरती एक डाग घातला. तुम्हा नवरा बायकोची वाट बघून काय करायचं होतं त्या सस्पेंड हवालदारानं. तुम्ही लगीन मोडायला पाहिजे होतं. कशाला? कंत्राटदार उरावर घ्यायला? तुला माहिती नसेल तर सांगतो. आमदाराला सांगून मी कंत्राटदार बदलला. बिस्तारा हलवून पळाला त्यो. अरे दीर हायस का भूत हायस? का छळतोयस मला? स्वतःच्या लेकी चांगल्या ठिकाणी दिल्या. माझी लेक दारुड्याच्या गळ्यात बांधली. एक ध्यानात ठेव. बहादरा मला बी अंजी म्हणत्याती. साऱ्या घरादारावरती वरुटा फिरवीन. तुझ्या पुरींच्या नांदण्याचं चांदणं करीन. ताडकन घरात गेली. धाडकन दार लावलं. नवऱ्याच्या हातात जळतं कोलीत देत म्हणली, शपथ घ्या अग्नीची. अगं पण कशासाठी? पहिली शपथ घ्या, नाहीतर पाट्यावरती टक्कुर आपटून परान देईन. घ्या शपथ. घेतली शपथ. बोल आता. उद्याच्या उद्या वाटणी मागायची. शेती, घरदार, गुरढोर साऱ्याची वाटणी. अगं पण दादा, त्या दादाला घातला महाराच्या गाडग्यात. उद्या मागणी मागा, गाव जमिवती मी. ह्याचं पुढारी पण घरात बशिवती. त्याला वाटतंय पैसा माझ्या हातात हाय. चूक तुझ्या बापाची. दादाला कशाला ग जबाबदार धरतीस? ह्यानं मुद्दाम टपाल लपिवलं. पिंकीला दारुड्याच्या घरात घातली. येताना पोरगी कशी रडत होती बघितलंसा नव्ह? तू तिला पाठवायलाच नको होती. माझा बाप तिचा बळी घेईल मला माहिती आहे व्हय. कंत्राटदार आलं. उठा, पाट टाका. दुकानात जाऊन लिंबू आणा. महादा शहाणा. पाट टाकून लिंबू आणायला निघून गेला. अंजी कंत्राटदाराच्या गळ्यात पडली. लय म्हणजे लय रडली. दिरानं वाटूळ केलं हो माझं. माझी बी बदली केली. पण तुम्हाला जाताना एक सांगतो, ह्याचा काटा काढीन तवाच बहुल्यावरती उभा राहीन. आता मी काय करू? तुम्हाला शब्द देऊन फसवलं. अपराध्यावानी वाटतंय मला. काय बिघडलं नाही. वहिनी, तुमच्यासाठी कायम बिनलग्नाचं राहण्याची माझी तयारी आहे. नुसतं सांगा. दिलं वचन बदललं तर साली बोकडाची औलाद होईल माझी. मला 1000 रुपये पाहिजे होतं. का सरपंच तलाठ्यासनी देती. पोलीस पाटलाला वळीवती. म्हणजे वाटणी व्यवस्थित होईल. चांगली आयडिया आहे. पण चेअरमन तयार होईल असं वाटत नाही. का तंगवायचं नुसतं. शेवटी तो राजकारणी हाय. सावध राहावा. मी उद्याच वाटणी मागणार हाय. महादेवरावाला मोहर घाला. मी पण सरपंचाला भेटून सांगतो. माणसानं वारा बघून पतंग सोडावा. हे 1000 ठेवा. आता आळस करू नका. आजच्या साऱ्यासनी भेटा. सकाळी माणसं दारात जमली पाहिजे ती. त्या बेण्याला कळू देऊ नकासा. महादानं सरबत केलं. साऱ्यांनी पिलं. काहीही न बोलता महादा उठला. घरामागं गेला. ग्लास धुतलं. हुतं तसं ठेवलं. कंत्राटदार गेला तसा महादा म्हणला, काय म्हणत होतं साहेब? त्यांची बदली केली तुमच्या भावानं. चांगलं झालं. का
म्हणजे आता निदान भांडायचा तरी नाही. तुमचं टकुर हाय का माडगं ठेवायचं गाडगं हाय? काय झालं ग? गावात आपल्याला सगळ्या अंगानं उघडं पाडायचा डाव हाय त्यांचा. कोण ऐकतंय त्याचं? नुसता बाता मारतो. मी जाऊन येतो सुताराकडं. का व? टिफन टाकली या दुरुस्तीला. नळ बदलायची हाय ती. खाचा बारीक हाय त्या. मापानं डोबळं मोठं करायला पाहिजेत. ज्याच्या मागं त्याची कामं. मला हिशोब सांगता का व रानाचा? मी? किती एकरात काय हाय तेवढं सांगा. मळवीच्या 2 एकरात आला आणि हळद हाय. वरल्या 3 एकरात शाळू होता. तिथं आता उन्हाळी भुईमुग करायचाय. ऊस किती हाय? रेल्वेकडच्या 7 एकरात ऊस हाय. यंदा पहिली लागन. खोडवा कुठाय? तेलनीच्या वावरात 2.5 बिघा हाय. पडीक किस्त हाय. 2-2.5 एकर हाय. पण तो रानवा म्हणून ठेवलंय. कांदा हाय 1.5 एकरात. गोंधळ्याच्या मळ्यात. रानं आपली नावं दुसऱ्याची. अशीच गरिबाची लाटल्याली. चोख जमीन 16 एकर हाय. साऱ्यात रान भारी कुठलं हाय? रेल्वेकडचं. काळं ढोण हाय. शिवाय मोटार बशिवलंय वड्यावरती. ऊस हाय तिथं. तुम्हाला काय वाटतं? वाटणी कशी मागावी? तो थोरला दिल ती घ्यावी. प्रत्येक रान निम्म करावं. चांगलं हाय. पण मी तुला सांगतो, दादा वाटणी देणार नाही ग. कायद्यानं त्याला द्यावीच लागल. दिली तर चांगलंच हाय. इथे मी जाऊन जरा. कुठं ग जातीस? 10 रुपये नेल्या ती एकीनं उसनं. बघती मिळालं तर. अगं कापडं कुठाय ती? आता नाही. जत्रेला काढायची. अंजी सरपंचाला भेटली. सारं समजावून सांगितलं. ₹100 हातावरती ठेवलं. बहिणीची भाऊबीज समजा, पण हे काम झालंच पाहिजे. वातावरण बघून तोफ डागायची. पोलीस पाटील घरी भेटला नाही म्हणल्यावर त्याला मळ्यात गाठलं. अर्धा तास त्याला घोळला. हातावरती नोट ठेवली तसा तो खुलला. आणखी 2-3 पंचासने गाठलं. नोटा वाटल्या. नोट हातावर ठेवली की ती म्हणायची, तुम्हाला म्हणून पैसे देत्या. कुणाला बोलू नगासा. बैठकीत बोला मजी झालं. एक पंच मातूर बेवडा होता. नोटा हातावरती पडल्यावर दारूच्या अड्ड्यावरती गेला. 10 रुपयाची एकदम मारली. अर्धी कमरला खवली. गेला डुलत दुकानात. तिथं चेअरमन भेटलाच. म्हणला, बोला चेअरमन. तुमच्या बाजूनं बोलायला किती रुपये देणार हायसा? काय बोलतीस तुझं तरी तुला कळतंय का र? तुमची भाऊजय आली होती घरी. मला 100ची नोट दिली तिनं. म्हणली उद्या वाटणी हाय जमिनीची. माझ्या बाजूनं बोला. सारं गाव तिनं पॅक केलंय. बोला किती देतायसा? तुमच्या बाजूनं बोलतो. चेअरमन चपापला. वैतागला. जाऊन अंजीचा गळा दाबावा असं त्याला वाटायला लागलं. पण स्वतःला त्यानं सावरलं. घरी आला तर बायको म्हणली, ऊसाचं टोळीवाला आलं होतं रानात. कवा ग? दुपारच्याला. मग तू ग काय सांगितलं? म्हणलं त्यासनी वस्तीवरती पाठवती. जातो मी. टोळीबद्दल कुठं बोलू नगस. नाही बोलत. त्यानं 1000 रुपये खिशात घातलं. पिशवीत बाटली घेतली. गेला वस्तीवर. अरे मुकादम कुठाय ती? ती काय बसल्या ती तकडं. तांबडा पटका शिवाजीच्या टोपागत मांडीवर घेऊन मुकादम बसल्याला. तोंडात पान, बोटात अंगठ्या, अंगावरती पांढरी फेक कापडं. राम राम मुकादम. या चेअरमन. 2 रोज झाला आम्ही आलूया, कुठं दिसला नाहीसा व? गावाला गेलो होतो. कुणाचं फड तोडतायसा? मस्त 7 जण सांगून गेल्या ती. तसलं काय बोलायचं नाही. आज रात्री 4 टोळ्या आपल्या उसात शिरल्या पाहिजे त्या. ही पिशवी ठेवा. औषध हाय. सरकारी कागद बी हाय ती. 20चं बंडल. दारूची बाटली बघून मुकादम म्हणला, किती ऊस हाय व? 5-6 एकर हाय. ती रेल्वेच्या बाजूचं. 7 एकर हाय. त्यात नवी लागन. 3 साला मागं तोडलाय आम्ही. आणखी 1000 पाठवा. ठीक हाय. टोळी फडात शिरली की हातावर ठेवतो. एका रातीत 2 ट्रक माल गेला. सकाळी दिवस उगवायला चेअरमन उसात. 40 माणूस धडपडत होता. कोतवाल 10 वाजायला आला. चेअरमन साहेब, पाटलांनी बोलिवले तुम्हासनी. का? भाऊसाहेब आल्याती. नाही, तुमच्याच घरी माणसं जमल्याती. हे 5 रुपये ठेव. म्हणावं चेअरमन सातारला गेलं. साखर कारखान्यावर. वय. खुश झालेला कोतवाल उड्या हाणतच गेला. टोळीच्या मुकादमापुढं सिगरेट पाकिट टाकत चेअरमन म्हणला, उद्या सकाळी कदाचित मी हिथं नशीन. काम अर्ध्यावरती सोडायचं नाही. तुम्ही काळजी करू नका हो.
उद्या संध्याकाळ पावतर तुकडा पाडतो. धाकट्या भावाचं काय चाललंय तुमच्या? तिकडं मळ्यात असतो. तो असल्यावर आम्हाला काळजी नसती. एकटा बैलगाडीवर चढून मोळ्या टाकतो. आता पावतर कवा फडात तुम्हाला बघितलं नाही. अव किती बी केलं तरी तो राबत्या गडी. पहिल्यापासनच शेतीत हाय. सांजचं कोंबडीचं जेवण तेवढं पाठवा. त्याचं काय हाय मुकादम? कारभारीन हाय आजारी. धाकट्याचं आमचं पहिल्यावानी पटत नाही. मी कोंबडीचं पैसे देतो की. मसाल्याला इसाची बी नोट देतो. हितच करा कोंबडी. मी बी हायच वस्तीला. सांजचा पोलीस पाटील फिरत आलाच. राम राम चेअरमन. कुणीकडं गुंगारा देतायसा? काय व झालं? भाव तुमचा वाटणी मागतोया. सकाळी सरपंच सगळं पंच जमलं होतं. काय म्हणतायसा काय? मला नव्हतं माहिती. कुठं उसाच्या गाड्या भरत होतासा का काय? सातारला गेलो होतो. बघू तिकीट. नसणार म्हणा तिकीट. एकदा वापरलेली गोष्ट खिशात कशाला व ठेवायची? टाकून द्यायची. हे बघा पाटील, काम चाललेल्या वावरात शहाण्या माणसानं वाद घालून हाय. मी बी तेच सांगायला आलोया. उद्या सकाळी पुन्हा गाव जमणार हाय. हजर राहायचं. तुकडा उद्याच पडला पाहिजे. उद्या मला जमणार नाही. का? काम हाय माझं. परवा शनिवारी, सोमवारी बघू. अरे वाटणीच मागायची होती महाद्याला तर माझ्याकडं यायचं होतं. नथीतनं कशाला तीर मारतोया? वहिनीनं सांगितलं म्हणून आम्ही लक्ष घातलंय. नोटवरती भुल्लासा म्हणा की. तसं म्हणा हवं तर. पण वाटणी मात्र झाली पाहिजे. आणि समजा मी नाही दिली तर? आमच्या काय बापाचं जातंय. तुम्ही भाव टाळक्यात धोंड घाला. आम्ही केस करणार. दोघाकडनं बी पैसे उकाळणार. ह्यासाठी सरकारनं नेमलंय वय तुम्हासनी. जे तुम्ही करता तेच आम्ही बी करतो. चलतो. भेटू 2 दिवसानं. चेअरमन कोड्यात घावल्यागत झालं. स्वतः पोलीस पाटील लक्ष घालतोय म्हणल्यावर काय खरं नव्हं. एकत्रात हाय म्हणून महादा राबतोय. उद्या वाटणी झाल्यावर आपलं मरण. आपली बायको आधी दमे करी. आपण कागदावरती रेघा मारायला चटावल्यालो. रोजगाऱ्यावारी शेतीची वाट लागल आपल्या. महाद्याला आपल्याकडं वळवायचा. काय ठरायचं ती त्याच्या म्हणण्यानं ठरलं. असली खुळी म्याले पळवल्या ती. चेअरमनच्या टकुऱ्यात मनगटागत काळा भोर किडा वळवळायला लागला.